गुड मॉर्निंग अतांग. गुड मॉर्निंग. हो काय झालं? गुड मॉर्निंग तुला. गुड मॉर्निंग बाबुडी. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना गुड मॉर्निंग कर. गुड्डी उठली बाबू तू. गुड मॉर्निंग बोलतोय ना तो. मी बोललो ना गुड मॉर्निंग. नाही नाही आईचे गुड मॉर्निंग पाहिजे. चला या. जाऊ दे बस तू आम्ही जातो मग. काय तिकडे कशाला जायचंय आज? हाय हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. शुभ सकाळ. बर्थडे ब्लॉग आहे. बर्थडे ब्लॉग आहे. बर्थडे गर्लचा आहे बर्थडे ब्लॉग. शुभ सकाळ मित्रांनो. शुभ सकाळ. अयो औ काय होते? हे रवलं का तुम्ही? दीपी बुडी गुंडी. ऑल राईट मित्रांनो, सकाळ झालेली आहे आमची. इकडे 2 सरपंच म्हणजेच आपले 2 ज्युरी नंबर 1 जुनीरची आजी वाट बघते. अच्छा चहा ठेवलाय का तुम्ही ऑलरेडी? तयार करून ठेवलाय. अरे वा. द्यायची वाट बघतोय ना. उकळला पाहिजे ना पहिला. उकळला की मग तुम्ही कधी येताय त्याची वाट बघतोय ना. ओके आलो आता आम्ही. ज्युरी नंबर 2. गुड मॉर्निंग आई. बरोबर. काय आम्ही पाडूशे आहे ना बाबू. पाडूशे. हा ये चल. मी करून घेऊ का आंघोळतावर? ये येस आंघोळ करून घे फटाफट. मी चहा पितो तोपर्यंत. आणि मित्रांनो सीन असा आहे, पुढचा कार्यक्रम असा आहे. आज आहे रेश्माचा बर्थडे. रात्री तुम्ही बघितला असेल लास्ट ब्लॉगमध्ये सेलिब्रेशन केलं. आणि आता तोंड फक्त इग्नोर करा, कारण की पारोशे आम्ही सगळेच पारोशे आहेत. बाबा आणि आई सोडलं तर, कारण की ते लवकर उठतात आणि आमच्या अगोदर आंघोळ करून घेतात. वाजलेत आता सकाळचे 9 वाजले तर उठायला. तर आजचा कार्यक्रम तुम्हाला सांगतो की आता आपण आवरायचं मस्तपैकी. आवरून नाश्ता वगैरे करून आता गणपती बाप्पाच्या पहिलेच म्हणजेच आपल्या लाडक्या दगडूशेठला जाणार आहे दर्शन घेण्यासाठी. मी अथांग आणि रेश्मा. बघू म्हणजे अथंग कसं शांत झालं. सकाळी उठल्यानंतर त्याला एक तर पहिलं बाहेरचा व्ह्यू दाखवायला लागतो, जो की गाड्या वगैरे येतात तो. हे बघा बाहेरचा व्ह्यू. आई येते आंघोळ करून. तोपर्यंत मी याला एंटरटेन करतो. चहा पितो पहिला आणि मग आंघोळ करून फ्रेश होऊन निघूया. काय इकडेच आहे ना मी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजीराजे कुठे? छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा कुठे? गणपती बाप्पा इकडे. ओके. विराट कोहली रोहित शर्मा कुठे? विराट कोहली रोहित शर्मा कुठे? इथे बाबा इथे समोर. जय बाप्पा कुठे? जय बाप्पा इकडे. ओके वा. अरे खूप हुशार आहे आमचं बुबू. खूप हुशार आहे. स्पीकर पाहिजे? बर त्याला पहिला स्पीकर पाहिजे. हा स्पीकर दिल्याशिवाय तो शांत बसत नाही. हा बघा. नाव ही इज हॅपी. झोपताना पण घेतो का सोबत? मग दे उपरला. त्याचं एक्सप्रेशन बघ. नाही बाबू नाही. घे कायला लगेच मागितलं की द्यायचे. आता लहान आहे तो. जस्ट थोडासा फ्रेश झालं मित्रांनो.
तर रात्रीचा तुम्हाला सीन सांगतो. जर तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला नसेल तर लास्ट ब्लॉग जाऊन बघा. रेश्माला सरप्राईज दिलं होतं. ती बाहेर गेली होती काही प्रोग्राममुळे आणि आम्ही घरामध्ये बाबा, मी, आई, अर्थात आम्ही चौघांनी छोटासा सरप्राईज प्लॅन केलं होतं. सो घरामध्ये मस्त थोडंसं डेकोरेशन आणि केक वगैरे कटिंग सेलिब्रेशन रात्री आम्ही 12 वाजताच केलं होतं. येस, तू पण होता. ये इकडे ये. सो तो सांगतोय मी पण होतो. त्याचा हातभार लागला होता बरं का. त्यांनी बाहेर आरामशीर खेळला आणि नंतर थकून झोपला. तर ते त्याचं मेन काम होतं. सो त्यांनी जर ते केलं नसतं तर मला व्यवस्थित डेकोरेशन करता आलं नसतं. हो ना बाबू? हो. सो येस, हा कालचा ब्लॉगमधला सिनारिओ होता. जर तुम्हाला बघायचा असेल तर आय बटनमध्ये तुम्हाला इथे वरती लिंक मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आजचा कार्यक्रम असा आहे की आपण आता सगळ्यात पहिल्यांदा दगडूशेठला जाणार आहे, जे की रिच्युअल आहे. मी माझ्या बड्डेच्या दिवशी किंवा रेश्माच्या बड्डेच्या दिवशी आम्ही दगडूशेठला पाया पडायला पहिले जातो. त्याच्यानंतर बाकीचे कार्यक्रम किंवा प्रोग्राम जे पण आहे व्हॉट एव्हर. बाय द वे थोडंसं चेहऱ्यामध्ये फरक दिसतोय का माझ्या काय पहिल्यापेक्षा? बिकॉज आता थोडंसं आपण फेसकडे लक्ष द्यायला चालू केलेलं आहे मी आणि रेश्माने. म्हणजे मुलांना पण थोडंसं फेस रुटीन ठेवणं गरजेचं आहे, राईट? सो थोडासा फरक दिसत असेल की थोडा ब्राईट झाला आहे, थोडा क्लिअर होत चालला आहे. म्हणजे आता इकडे पिंपल्स वगैरे लास्ट वीकमध्ये कसं होतं, कंटिन्यू मी दोन चॅनल आणि 3 इंस्टाग्रामवरती रील्स एडिट करायचं. तो रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत रील्स एडिट करायचं होतं. झोप होत नव्हती. तर सो त्याचमुळे पिंपल्स वगैरे यायचे, ॲक्ने यायचे. येस, ये दे ना मला. बोल आता बोल ना गाणं. आता बोल गाणं बोल. स्पीकर काय सोडत ना त्याला. उठला की स्पीकर, झोपला की स्पीकर. नवीन खेळलं पाहिजे काहीतरी नवीन. मित्रांनो, बर्थडे गर्ल आलेले आहेत. अंघोळ करून बर्थडे गर्ल, तुमच्या हाताने आम्हाला थोडंसं चहा अमृताचं पेय देता का? चहा अमृत पेय बाबांनी बनवलंय ना, तेच बनवलेला चहा अमृत पेय तुम्ही आम्हाला तुमच्या हाताने देता का? चहावाली बाई आलेली आहे, चहा देऊन. तुझ्या आवाला बाबा. बिबू आतांग दूध पियायचं. गाईस चियर्स. वाफा बघितल्या का कशा निघतात? मस्त कडक चहा. वा, चियर्स गाईज, चियर्स. हा, चियर्स आई, चियर्स. एक नंबर इलायचीवाला चहा. थोडंसं आले टाकलंय ना, पण ते सुंठ टाकल्यासारखा असा मस्त फ्लेवर येते. मस्त आलाय भाई. चहाच्या बाबतीत मी आणि रेश्मा स्पेसिफिक आहे, त्यामुळं कुठलाही चहा मला आवडत नाही. एकतर घरातलाच आणि बाहेर जर एकदम खूप रेअर कमी ठिकाणी बनलेला चहा, म्हणजे जास्त गोड नाही, मग तो पानसट नाही किंवा पातळ चहा नाही आवडत. थोडासा उकळून घेतलेला असा कडक चहा. मी जरा जास्तच फेअर दिसतोय का आता जरा, पण चंद्रावरती डाग दिसतात ते, बट ठीक आहे. हा ना, चंद्रावरती डाग दिसतात ते, बट ठीक आहे. काही काळानंतर ते होऊन जाईल. आत्ताच आपण आता कुठेतरी फेस रुटीन चालू केलेली आहे. काय हवं आहे तुला? पाहिजे का तुला? पाहिजे तुला? जा ना घे. ते पण मागाय कमी नाही करणार. मागतोच तो. असा हात करतो पुढे, मी करणार ब्लॉग. तू उभा कसा राहतो दाखव ना. उभा कसा राहतो? काय कसा राहतो उभा तू? लाडाला तर एक नंबर येतो, नाटक करायला तर एक नंबर आहेस. ऍक्टर बनणार आहेस तू, ऍक्टर प्युअर मध्ये. फोडून टाक स्पीकर. हा, फोडून टाक स्पीकर.
हळू 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 ऐका ना एक मिनिट. सांग उभा राहिला. कोणी नाही पाहिला. शिंदे झाला, शिंदे झाला. हळूहळू आता उभं राहायला लागलाय तो एकदम. काय काय द्यायला कोणी? काय द्यायला काय झालं? बघा तुम्हीच अरे असं का केलंस? टाइमपास. तुला मी मेहंदी लावायला सांगितलं तू ही काय कर. सगळा तू उराव घेऊन तू. ओके तर गाईज रेडी झालेलो आहे. बोल ना. हा रेडी झालोय निघायचंय पण ह्यांचा टाइमपास चालू आहे मगापासून. माझा नाही तुझा टाइमपास. तुला साडी घालायला टाइम लागतो. मॅगी मध्ये आणि बिर्याणी मध्ये फरक आहे. मॅगी 2 मिनिटं शिजते, बिर्याणीला वेळ लागतो. हा, मग तेच मला बिर्याणी आहे ना मी. हा, तोंड बघा तुझी बिर्याणीकडे. ओके तर घरातून आता रेडी झालेलो आहे. घरातून आता निघतोय. आतांग पण रेडी झालाय पण तो काय बॉल सोडत नाहीये. बट लेट झालेल. आता ऑलमोस्ट 11 वाजलेत. इथेच 12:30चं प्रोग्राम आहे, लग्न आहे. सो आम्हाला पोचायचं आहे. गुरुवार पेठेमध्ये आहे ना का? गुरुवार पेठमध्ये आहे ना? गुरुवार पेठमध्ये पोचायचं आहे. हॉलमध्ये लग्न आहे. सो बघूया आता कसं होतं काय होतं तुम्हाला दाखवूच पुढेच है ना. आता गाडीवरती जाणार आहे त्यामुळं मला ब्लॉग करता येणार. डायरेक्ट पोचल्यानंतर मी ब्लॉग करेल. लक्षात नको ठेवायला. तुला मी सरप्राईज होतं ना बाबा. रात्री मी काढत होते तर मला बोलले सरप्राईज आहे तुझ्यासाठी, मी देतो सकाळी. मग द्यायचं होतं ना. आता माझ्याच लक्षात आणून घेतलंय मी की बाबा हा गजरा आपल्याला आहे म्हणून लावला पाहिजे. अरे बट आणलाय ना. आणला त्यात समाधान मांडलं पाहिजे. तर तू कुठे मी बाय आणलं त्याचं समाधान. मग बांधल्या पक्षी असते. बुट्टे 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 आणलाय तर लाव ना. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुम्हीच प्रॉब्लेम सगळ्यात मोठा वाढला. हो इकडे उकारा दिला आईनी. आई तिला भांडले. आई तिला सांग जरा माझी पावर काय आहे. तिला जरा सांग नीट. हे आई आई काय ताता कर ना. ताता कर अजिबात. मी जातो म्हणावं. टाटा तुम्हाला. ताता ताता ताता. नवरदेव आला तिकडे. कुठं आली? कुठं गेली तू? कुठं आलास तू? हा आला आला ठीक आहे. मामा मुलीला मुलीची घेऊन जायचे प्रवेशद्वारापाशी. तसेच औषधाची तयारी करा. दोघांचं औषध करून आणायचं. गिरिजात्मकं घोरदं विघ्नेश्वरं नमो राङ्गनसंज्ञितो गणपते भूया सदा मङ्गलं मङ्गलसावधान नेत्रे दोनजिरे. ओके तर गाईज आता अभिच्या लग्नावरून आता डायरेक्ट गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. दगडूशेठचं दर्शन घेतो आता. आता आतमध्ये जाऊन शूट करायला अलाउड नाही त्यामुळे इथे बाहेरच सांगतो तुम्हाला. बघे जर हां बॅक साईडला बघा इकडे. इकडे मंदिर बघा. इकडूनच तुम्ही आशीर्वाद घ्या. बोबुडी आता माईकला घेतोय बघ. माईक सारखा पकडतोय. चला गाडी आणली आहे पुजायला कोणीतरी. बाईजानी पण घेतली असेल त्याला कॉंग्रॅच्युलेशन. हे बघा गणपतीचं मंदिर बघा आतून. चला तुम्ही इकडूनच दर्शन घ्या मित्रांनो. ऑल राईट
तर आपण नेहमी जेव्हा येतो गणपती बाप्पाला जर काही स्पेशल असेल तर हार नारळ वगैरे घेतो, नाहीतर मग एक दुर्वा किंवा जास्वंदीचं फूल एवढंच सध्या घेतो. रेग्युलर येत असतो तेव्हा. आणि काही स्पेशल असेल तेव्हा आपण नारळ वगैरे घेतो है ना. नारळ घेतो. हातांगला फक्त माईक ओढायचा आहे माझा, बस, बाकी काय नाही. आता माईक लावला आहे त्याला अशा ठिकाणी लावला आहे की दिसत नाही आहे त्याला. आई कुठे? आई कुठे? लाईन कुठे ग? का इथूनच आहे? चला, नशीब आज गर्दी कमी आहे. हां हो, चेक केलं, सिक्युरिटी चेक केलं अथांगला. ओके, आता आतमध्ये कॅमेरा शूट अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच दर्शन केलं. आणि मे बी सगळ्यांना माहितीच असेल दगडूशेठ, सो त्यात काय नवीन नाही आहे. सिक्युरिटी पर्पज माझ्याकडे द्याल. हां, सिक्युरिटी पर्पज आता कॅमेरा बंद करतो, डायरेक्ट बाहेर आल्यानंतर भेटू. काय बघतो? हां बोल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोला. काय झालं रे? बाबांना गंध लागलं होतं. मंदिरात जाऊन आलो मित्रांनो दर्शनासाठी आणि एकदम मस्त दर्शन झालं. हातांना पूर्ण पायाच्या तिथे दिलं होतं गुरुजींनी, ब्राह्मणांनी तिथे दिलं होतं. तर मस्त असं दर्शन झालं. आता दर्शन करून तर झालं. आता पुढचा कार्यक्रम तुम्हाला सांगतो, कारण की हे रेश्मासाठी सरप्राईज असणार आहे. तिला पण माहिती नाही पुढचा कार्यक्रम. तर काहीच दर्शन करून बाहेर आलेलं आहे आणि अजून नेक्स्ट सरप्राईज तिला द्यायचं आहे, ते म्हणजे साडी घ्यायला जायचं. साडी तिला माहिती नाही आहे. माईक खाली आहे त्यामुळे मी असं बोलतो आहे. अथांगला माहिती आहे ना अथांग, त्याने पण ऐकलं त्यामुळे त्याला पण माहिती आहे. आता साडी घ्यायची आहे, भरपूर दिवस झालं साडी घ्यायचा प्लॅन होता, बट आता आलोच इथं. तर मुलचंद मिलमध्ये जाऊया आणि तिला सरप्राईज देऊया. रॉयल ब्लू कलरची साडी घ्यायची आहे तिला, भरपूर दिवसापासून घ्यायचे होते रेशमाला. सो विचार केला वाय नॉट बड्डेला आपण तिला गिफ्ट देऊया. सो यस, लेट्स सी. जाऊया आता, पहिली गाडी घेऊया. हे काय चाललंय काय तुझं? हां अथांग काय चालू आहे? हे बघ इकडे बघ. तिकडे जायच्या अगोदर मी विचार केला की त्या हिला पण लिंबू सरबत पियायचा होता आणि मला पण म्हणलं चला पिऊन घेऊया. भैयाला विचारलं लिंबू सरबत कितीचं आहे, तो म्हणतो वरती बोर्ड लावला आहे. अरे बोललो मला नाही वाचता येत बाबा, तू सांग ना, तुझं काम आहे सांगणं. तर तो बोलला सॉरी बोलला ठीक आहे चल जाऊ दे, आता काय बोलणार. सरबत पिऊ आणि मग इकडून थेट मुलचंद मिलमध्ये. नाही पागल आहे काय? येस, नाही मुलचंद लय मिलमध्ये. गर्दी असते, बाला घेऊन नाही जाऊ शकत. अरे जाऊ शकतो, नाही. 15 मिनिटात करू कार्यक्रम. नाही बोलले ना. रॉयल ब्लू साडी. नाही खरंच सांग. नाही हां खरंच नाही. तुम्ही घ्या पिऊन, मग मी पिते. नाही तू पण घे. चांगला बनवलाय. याची काही बघ. हेलो गिरा दे. लिंबू हे लिंबू रख दिया भाई तेरा. लिंबू. ऐक ना मी काय बोलतोय. हां मग तू काय बोलतोय? नको बोलतेस का? नको का नको? गर्दी किती असते? आज शनिवार सुट्टीचा दिवस आहे, बेकार लग्न सराई चालू आहे. ओके, आता नको बोलतेस का तू? नको, गरज नाही आत्ता नको बोलते कारण की गर्दी खूप असते मुलचंद मिलमध्ये आणि बाळसोबत आहे, आतंकसोबत आहे, तर चान्स नको घ्यायला. गर्दीमध्ये खूप किरकिर करेल तो आणि ऑलरेडी त्याची झोप खराब झाली, पूर्ण इकडे तिकडे कावरा झालेला आहे, बघतोय सर्व. सो लेट्स सी, आता डायरेक्ट घरी जाऊया आणि बघू पुढचा कार्यक्रम काय करता येईल. थोडा रेस्ट करून मग संध्याकाळचा डिनरचा प्लॅन आहे तो आहेच. असा का पकडला त्याला पण तू? कंटाळलाय तो, बांधून तो खेळायला सोड म्हणतोय. अरे कसला राजेशाही थाड वाचलाय बघा ना. आता घे ना ॲक्च्युली इकडे तिकडे बघून वा 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 वा. कोण खेळते? जय बाप्पा कोणी बघितलं? जय बाप्पा. जय बाप्पा करा. चला लेट झाले. हां इकडे स्क्रीन दिसते त्यामुळं संकिष्ट
धर ना तिथं वरती पप्पानी धरलं होतं मग इकडे खाली धर. फायनली घरी पोहोचलेलो आहोत. बस हा बोल बोल नको बस. अरे बोल मी हा बोल काय फायनली घरी पोहोचलेलो आहे. थोडा हेक्टिक दिवस होता पण छान गेलेला आहे आमचा दिवस. सकाळी उठून मस्तपैकी आम्हीच्या लग्नाला जरा 5 मिनिटं लेट पोचलो. म्हणजे लग्न चालू नव्हतं झालं, तो देवाच्या पाया पडायला गेला होता. लग्न लागलं, जेवलो वगैरे, अथंगला थोडंसं खायला घातलं, तिथं थांबलो, फोटो सेशन झालं, तिथून निघालो, बाप्पाचं दर्शन घेतलं. माय फेवरेट, एक नंबर बाप्पाचं दर्शन एक नंबर. बाळाला डायरेक्ट असं माथा टेकवला आहे पूर्णतः. मग तिथून निघालो, मस्त लिंबू सरबत पिलेलं आहे आम्ही, माझा फेवरेट ऑल टाईम. तिथून करून आम्ही ॲक्च्युली मुलचंदला जाणार होतो. म्हणजे हे मला सरप्राईज देणार होते, जी माझी फेवरेट कलरची साडी मला घेणार होते. पण एवढी गर्दी होती की त्यांना म्हटलं नको, बाळ आपल्याबरोबर आहे. सो मग कॅन्सल केलं आपण ते, बरोबर आहे की नाही. पुढे आम्ही निघालो, कुठे गेलो आपण, मम्मीकडे. माझ्या मम्मीची तब्येत थोडीशी खराब आहे, सो मग तिला भेटलो. तिथून आता घरी आलोय, थोडा आराम करणार, लेट भेटूयात, मीन्स कंटिन्यू करूयात. कसं कंटिन्यू करूयात, हे काय होतं पण असं कंटिन्यू करूयात. चल निघ. ए यार त्यांना असं नको बोलू, त्यांना थोडी, व्ह्यूअर्स आहेत. त्यांना चल निघ नाही म्हणते मी, हा, मग? तुला म्हणते निघ. झालं, छान हा ओके होतं ना. अरे वन टेक आर्टिस्ट इकडे. आजचा दिवस खरंच खूप छान होता. मला तर पर्सनली आवडला. म्हणजे हेक्टिक नाही म्हणता बाय येणार. तुम्हाला आज माहितीये का आज कोणत्या गोष्टीचं हे, काय आज आपल्या घराला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत घेऊन. मी विसरलोच, 2 वर्षापूर्वी माझ्या बर्थडेच्या दिवशीच हे घर बुक केलं होतं. Yes. कारण की मला आठवतं गणपती तिथीनुसार आम्ही असंच त्यावेळेस पण नाही, तारखेनुसार त्यावेळेस पण दगडूशेठला जाऊन आलो. ब्लड डोनेट करून आले. यावर्षी चुकलं तुझं, नाही करू शकत, फिडिंगला आहे ना मी. फिडिंगला आहे. तर प्रत्येक रिच्युअल आहे माझी, ते रिच्युअल आहे की दगडूशेठला जायचं आणि दिनानाथला जाऊन ब्लड डोनेट करायचं. यावर्षी नाही करू शकलं. तर त्यावर्षी असं झालेलं की दगडूशेठला पण जाऊन दर्शन घेतलेलं आणि ब्लड डोनेट केलेलं आणि डायरेक्ट इकडे येऊन घर बघितलं आणि डायरेक्ट चेक दिला होता. सो बुकिंग अमाऊंट दिली होती. सो हे खास गोष्ट आजची. 2 वर्ष पूर्ण झालं आमच्या घराला. आता थोडासा आराम करतो. अजून 2-3 तास आहे, 7 म्हणजे आता वाजले 5 संध्याकाळचे. सो आराम करतो, त्यानंतर मग भेटू संध्याकाळी. सनकिष्ट कसली सनकिष्ट फसत काय नसतं.